नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात मी रुचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948 अर्थात 12 मे 2026. मंडळी, सध्या AI तंत्रज्ञानाची चर्चा ही सगळीकडे होते आहे. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपल्याला माहिती आहे. पण हे तंत्रज्ञान नेमकं काम कसं करतं, त्याचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात कसा केला जातो, याची माहिती आपल्याला नाही आहे. चला, आज आपण याविषयीच माहिती करून घेऊया. ऐकूया व्यवसाय व्यवस्थापनात AIचा वापर याविषयी प्राध्यापक सुनील इथापे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, AI तंत्रज्ञानाविषयी तुम्ही सध्या ऐकत असाल तर आपल्या कृषी व्यवसायामध्ये या संदर्भात काय करता येईल किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि AI तंत्रज्ञान यांची सांगड कशी घालता येईल या संदर्भात आज आपण माहिती करून घेण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक सुनील इथापे सर यांना. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते चिपळूण येथून ते आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि AI तंत्रज्ञान. सर नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला आमच्या शेतकऱ्यांना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय सांगाल याबद्दल की व्यवसाय व्यवस्थापनामध्ये AI तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय असतं? आता जर आपण बघितलं तर व्यवसाय व्यवस्थापनामध्ये AIचा वापर म्हणजे काय, तर AI म्हणजे काय सर्वप्रथम समजून घेऊया. AI म्हणजे एक संगणकाची अशी बुद्धिमत्ता आहे की जी माणसाप्रमाणे विचार करू शकते. बरं, फक्त विचार करू शकत नाही तर ती शिकू पण शकते. अच्छा. आणि नुसतं शिकू शकत नाही तर स्वतः निर्णयही घेऊ शकते. म्हणजे जवळपास मानवी बुद्धिमत्तेची समांतर एक बुद्धिमत्ता म्हणजे AI असं आपण म्हणू शकतो. मग याचा वापर आपण काय करू शकतो, तर मोठमोठी विश्लेषण करून मग आपल्या नेमक्या व्यवसायातल्या काय गरजा आहेत त्या ओळखणे, त्यानंतर स्वयंचलित पद्धतीने काम करण्यासाठी ह्या AIच्या माहितीचा अतिशय उत्तम पद्धतीने वापर करता येऊ शकतो. अच्छा. बरं, मग एक छोटे व्यावसायिक असतील कृषी क्षेत्रातले किंवा इतरही, तर त्यांना याचा नेमका काय फायदा होऊ शकतो? आता याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळ वाचवणे. आज जर तुम्ही जर कोणतंही काम घेतलं, जर त्याला 10 तास लागत असतील तर AIच्या मदतीने ते काम आपण अर्ध्या तासात किंवा 1 तासात होऊ शकतो. ही अतिशयोक्ती नाहीये, परंतु त्याची ती क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा फायदा की तुमचा वेळ वाचतोय. जे अनावश्यक जे विश्लेषण करणे असेल, तुमचं अकाउंटिंग असेल, तुमचं इन्व्हेंटरी किती आहे किंवा सोशल मीडियावरती मार्केटिंग सारखी कामं असतील किंवा अगदी कोणत्याही कामामध्ये आज AI करू शकतो. अच्छा. म्हणजे हे सगळ्यात मोठा त्याचा फायदा आणि हे अतिशय अचूक पद्धतीने होतं. याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता म्हणजे अतिशय निग्लिजिबल आहे, काहीच नाहीये असं आपण म्हणू शकतो. आणि अतिशय वेगाने काम होतंय, हा तर नक्कीच मोठा फायदा आहे. बरं सर, आपल्या कृषी क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा जो शिरकाव झालेला आहे त्यामुळे मोठी क्रांती झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण ते नेमकं कसं झालंय? आता कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर आल्यामुळे जी शेतीची पद्धती आहे, अचूक पद्धतीने शेती करणं शक्य झाले, ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्रिसिजन फार्मिंग म्हणतो, ते शक्य झालेलं आहे. अच्छा. मग याच्यामुळे फायदा काय होतो की कोणत्या पिकाला आपण किती पाणी द्यायचं, किती खत द्यायचं, कधी द्यायचं, हे सगळं आपल्याला AI सांगू शकतो. अच्छा. मग यामुळे जी अचूकता आहे की योग्य वेळेलाच पाणी दिलं जातं, योग्य वेळेलाच खतं दिली जातात, यामुळे एकंदर जी उत्पादकता आहे त्याच्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. आणि ही म्हणजे एक मोठी क्रांती झाल्यासारखंच आहे की जे मानवी बुद्धिमत्तेचा वापर करायचं जर म्हटलं असतं तर ते वेळ खाऊ होतं आणि इतकं अचूक पद्धतीने करणं शक्य नव्हतं. म्हणून याला आपण म्हणतोय की कृषी क्षेत्रात AI मुळे आता सध्या मोठी क्रांती होत आहे किंवा होणार आहे. अच्छा, बरोबर आहे. तुम्ही खतं आणि पाण्याचा उल्लेख केला, तसंच मातीचं आरोग्य तपासणं जे आवश्यक असतं तर त्यासाठी हे वापरलं जाऊ शकतं का तंत्रज्ञान? हो, अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये सेन्सरच्या मदतीने आपण मातीतील ओलावा किती आहे किंवा मातीमध्ये कोणते पोषक घटक आहेत त्याचं विश्लेषण करून AI आपल्याला सुचवतं की ह्या जमिनीसाठी तुमचे कोणते पिकं घेणं योग्य आहे किंवा ह्या जमिनीमध्ये काय कमतरता आहेत, आणि हे अतिशय कमी वेळेमध्ये विश्लेषण केलं जात आहे. आणि त्यामुळे
हे मातीच्या आरोग्य तपासणीसाठी एआयचा वापर तर नक्कीच शक्य आहे आणि होतो पण आहे. होतोय, फायदेशीरच आहे. फायदेशीरच आहे. अच्छा. शेतकरी हवामान अंदाजावर अवलंबून असतात बघा. तर हवामानाचा अंदाज आणि त्यानुसार कृषीचं किंवा आपल्या पिकाचं नियोजन करणं हे शेतकऱ्यांना सोपं जावं यासाठी एआय तंत्रज्ञान उपयोगी पडतं का? हो, नक्कीच. साधारणपणे आता काय होतंय की हवामानाचा अंदाज करणं हे सगळ्यात कठीण काम आहे आजच्या काळामध्ये. खरंय. आज काय हवामान आहे, उद्या काय असू शकते, हे आपल्या मानवी बुद्धिमत्तेच्या विचारातनं पलीकडे असतात. मग यामध्ये जर आपण एआयचा वापर केला तर एआय हा काय करतो की हवामानाचा ऐतिहासिक जो आपल्याकडे डेटा आहे हां. त्याचा अभ्यास करून मग पेरणीसाठी किंवा कापणीसाठी सर्वात योग्य वेळ कोणती असू शकते हे आपल्याला तो अगोदर सुचवू शकतो, अच्छा. की जे आपण मनुष्य किंवा शेतकरी ते विचार करू शकत नाही. मग एआयच्या मदतीने मग आपल्याला पेरणीची योग्य वेळ जर समजली असेल तर कापणीसाठी सुद्धा योग्य वेळ आपल्याला एआय सांगू शकतो. मग यामुळे होतं काय की नैसर्गिक आपत्ती ज्या येऊ शकतात हां. त्यापासून आपलं नुकसान टाळू शकतं. नक्कीच. म्हणजे हाही एक फायदा आहे हो, असं हो. म्हणायला हरकत नाही. तर आता मला सांगा की आपल्या पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो किंवा अनेक प्रकारचे रोगही पडत असतात कितीही प्रयत्न केले तरी. तर एआय तंत्रज्ञानाद्वारे ह्यांचं नियंत्रण करणं काही प्रमाणात तरी शक्य आहे का? आता जर आपण याच्यात म्हटलं तर पारंपरिक पद्धतीत शेतकरी काय करतात की ते पिकाचा एक फोटो काढणार, मग ते कृषी विज्ञान केंद्रात किंवा संबंधित त्या ठिकाणी ते घेऊन जाणार. मग यामध्ये होतं काय की वेळ जातो. हो, साधारणपणे फोटो काढण्यापासून तिथे पोहोचेपर्यंत एक 2-3 दिवसाचा वेळ जाऊ शकतो. बरोबर. परंतु आता एआय आल्यामुळे काय झालं की शेतकऱ्याने तिथे फोटो काढला की ते एआय सांगतं लगेच इमिजिएटली, ताबडतोब सांगतं की हा कोणता रोग आहे. अच्छा. रोग नुसतं सांगत नाही तर यावरती नियंत्रण काय करायचं याचंही उत्तर तो एआय देतोय. म्हणजे उपाययोजना हा, पण हा. लगेच सांगतो. म्हणजे त्यामुळे शेतात जेव्हा अटॅक झालेला आहे, अटॅक झाल्यानंतर जर 3-4 दिवसाचा वेळ गेला त्याच्यामध्ये पिकाचं किती नुकसान होईल तर भरपूर नुकसान होतं. मग 3-4 दिवसाचा कालावधी जो जातो तो जाण्याऐवजी शेतकऱ्याला तत्काळ समजते की आता मला याच्यावरती काय उपाय करायचा आहे. अच्छा. म्हणजे एआय हे एक अतिशय फायदेशीर आहे ह्या बाबतीत, तर अतिशय फायदेशीर आहे कारण यात वेळ पण वाचतोय आणि जे काय कीटक असतील किंवा काय बुरशी असेल यामुळे जे काय होणारं नुकसान असेल ते जागेवर किंवा ताबडतोब उपचार करून ते थांबवता येतं. नक्कीच. बरोबर. मग यासाठी जे आता बरेचसे नवीन नवीन ॲप सुद्धा आलेले आहेत की जे शेतकरी त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ते स्वतः डायरेक्ट फोटो काढून तिथे माहिती करून घेऊ शकते. याच्यासाठी अगदी तज्ज्ञांना दाखवण्याची गरज नाही. एआय हेच एक तज्ज्ञाचं काम करू शकतं कारण एआयला तो अगोदर माहिती सर्व दिलेली असते. मग शेतकऱ्याने फक्त तो ॲप वापरायचा आहे आणि तिथे जिथे कुठे रोग आलाय तिथे फक्त ते हे करायचं, स्कॅन करायचं. अच्छा. तेवढं पुरेसं आहे आता. म्हणजे हे अतिशय मोठी क्रांती सारखं नक्की, झाल्यासारखंच आहे. वेळेची प्रचंड हो, हो, बचत हो, होते हो. ह्याच्यामध्ये. खरं आहे. बरं सर, ड्रोन तंत्रज्ञान आणि एआय यांचा एकूण कृषी व्यवस्थापनात काय फायदा होतो का? कोणत्या प्रकारे होतो? हो, आता ड्रोनचा वापर तर बरेचसे शेतकरी आता करत आहेत. जसं आपण बघितलं की फवारणीसाठी ड्रोनचा हो, वापर केला केला जातोय. जातो. पण सोबत जर आता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जर आपण वापर करायचं जर ठरवलं तर ड्रोनद्वारे आपण मोठमोठ्या शेतांचं निरीक्षण करू शकतो, त्याद्वारे खतांची फवारणी करू शकतो. अच्छा. त्याचबरोबर आपल्या पिकांची वाढ किती झालेली आहे, पिकांची वाढ कोणत्या टप्प्यामध्ये आहे याचं सुद्धा विश्लेषण ह्या ड्रोनद्वारे आणि एआयद्वारे केलं जाऊ शकतं. किंवा आणखीन याच्यामध्ये समजा याची मॅच्युरिटी आहे, याला फळं यायला किती कालावधी बाकी आहे याचं सुद्धा सगळी माहिती आपल्याला त्या ड्रोनद्वारे सगळं शेताचं जे विश्लेषण आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला तर साधारणपणे आपण सांगा, जर आपल्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल आणि शेतकऱ्याला जर प्रत्येक पिकाची स्थिती तपासायची असेल तर त्याला सगळ्या शेतामध्ये फिरावं लागतं. हो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्याचा वेळ जाणार, सगळं जाणार आणि तरी सुद्धा किती अचूकपणे माहिती मिळेल सांगू शकत नाही. खरंय. पण तिथे जर ड्रोन असेल आणि सोबत एआयचं तंत्रज्ञान असेल तर ते साधारणपणे 1 तासामध्येच ते सगळं तुम्हाला विश्लेषण करून ते देऊ शकतो. म्हणजे एवढं प्रचंड त्याच्यामध्ये त्याची क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर करून घेणं आणि येणाऱ्या काळात हे शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. बरं, आपलं शेतमाल तयार झाला, उत्पादन झालं की त्याच्या किमती ठरवणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. बरोबर. तर त्यासाठी पण या गोष्टीची मदत होत असते का? हो, आता जर आपण बघितलं तर बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा किती आहे याचा अंदाज एआयद्वारे आपल्याला करता येऊ शकतो. त्याच पद्धतीने जर बाजारामध्ये शेतकरी आपला माल योग्य वेळी विकू शकतो. खरंय. मग आता एआय याच्यात कसं मदत करणार आहे की एआयला जर आपण बाजारातला सगळा जो डेटा आहे तो त्याच्याकडे उपलब्ध असतो. साधारण प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये एआय आहे.
तर AI हे सगळं विश्लेषण करून येणाऱ्या काळामध्ये किंवा इथून पाठीमागचा ऐतिहासिक जो डाटा आहे त्याचा अभ्यास करून तो सांगू शकतो की ह्या 15 दिवसामध्ये हा दर असू शकेल, ह्या 15 दिवसानंतर हे दर कमी होऊ शकतील. मग या आधारावरती AI हे तुम्हाला शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतं की बाबा ही योग्य वेळ आपला माल विकण्यासाठी कोणती आहे, की जो स्वतः शेतकरी ठरवू शकत नाही अनेक कारणामुळे, त्याच्याकडे अनेक याच्यामुळे तो ठरवू शकत नाही. पण AIच्या द्वारे नक्कीच त्याला ती मदत होणार आहे. बरं सर, सिंचन व्यवस्थापन जे असतं त्यामध्येही या AIचा वापर कशा प्रकारे होतो? आता सिंचन म्हणजे आपण साधारणपणे पाणी किती दिलं पाहिजे, कधी दिलं पाहिजे हे ठरवण्यासाठी शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने ठरवतात की ओलावा किती आहे मातीमध्ये वगैरे वगैरे. परंतु याच्यामध्ये AIद्वारे जर पूर्णपणे जर आपण ऑटोमेशन करायचं जर ठरवलं शेतकऱ्यांना, जसं समजा नारळाची बाग आहे, त्या बागेला कधी पाणी द्यायचं, काय द्यायचं, तर याच्यामध्ये ते मशीनच ठरवणार आहे. अच्छा. यासाठी सेन्सरचा वापर केलेला असेल. नारळाच्या मुळाशी तिथे सेन्सर असतील, ते तिथे ओलावा तपासतील अच्छा. किती आहे, 10% आहे, 20% आहे, 30% आहे. मग त्याला अगोदरच आपण सांगितलेलं असेल की एक साधारणपणे 10% किंवा 15%च्या जर खाली गेला ओलावा तर पाणी आपण द्यायचं आहे. मग हा जो न्यायचा निर्णय आहे तो स्वतः AI स्वतः घेणार आहे. तो स्वतःच मोटर चालू करणार आहे, स्वतःच तिथे किती पाणी द्यायचं ते पण तेच ठरवणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला अगदी तिथे काहीच करण्याची गरज नाही. शेतकरी तो वाचलेला वेळ दुसऱ्या कामामध्ये वापरू शकतो. म्हणजे इतका प्रचंड फायदा जर तुम्ही AIचा जर केला तर तो होणार आहे. नक्की. बरं सर, आता कृषी व्यवसाय पुरवठा साखळीसाठी हे AI तंत्रज्ञान कसं फायदेशीर आहे? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतमाल हा बहुतेक नाशवंत शेतमाल असतो. नाशवंत म्हणजे कसं की त्याचं जे आयुष्य आहे साधारणपणे 2 दिवस असेल, 1 आठवडा असेल, 15 दिवस असेल, त्यानंतर ते खराब होतात. मग त्यामुळे जो शेतमाल आहे तो योग्य वेळेत योग्य ग्राहकापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं असतं. नक्कीच. मग त्यासाठी तो कसा गेला पाहिजे तर त्यासाठी AI आपल्याला सांगू शकतं की ज्याचा वापर आता बहुतेक मोठ्या कंपन्या करतात. परंतु हे तंत्रज्ञान जर शेतकऱ्याला जर भेटलं, जसं समजा आंबा उत्पादक शेतकरी आहे, त्याला इथून माल पुण्यातल्या शेतकऱ्याला पाठवायचा आहे, तर मग ते पाठवण्यासाठी कोणता मार्ग योग्य असेल याचं विश्लेषण करून तो AI सांगेल की तुम्ही माल रत्नागिरीतून कोल्हापूर पाठवा, कोल्हापुरात नाही. हे सगळं जो अनालिसिस विश्लेषण करून आणि कसा पोहोचू शकेल हे सगळी माहिती देऊ शकतो. इतर वेळेस हे तंत्रज्ञान फक्त मोठ्या कंपन्यांकडेच होतं. पण येणाऱ्या काळामध्ये हे तंत्रज्ञान जर शेतकऱ्याला उपलब्ध झालं तर ही पुरवठा जी साखळी आहे त्यामध्ये नाशवंत माल जो आहे तो योग्य वेळेत ग्राहकाकडे पोहोचून शेतकऱ्यांचा फायदा याच्यात होणार आहे. नुकसान टळेल हे यात महत्त्वाचं आहे. होय होय. बरोबर. बरं सर, कृषी क्षेत्राला संलग्न व्यवसाय म्हणजे पशुपालन. बरोबर. अर्थात आता तो मुख्य व्यवसाय सुद्धा व्हायला लागलेला आहे. तर या क्षेत्रामध्ये म्हणजेच पशुपालनामध्ये AI तंत्रज्ञानाचा काही उपयोग होऊ शकतो का? हो, नक्कीच. याच्यामध्ये जनावरांचे जे आरोग्य आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपण जनावरांना काही जे ॲडिशनल डिव्हाइस आहेत ते त्यांच्या समजा कानावर, ते कानाच्या तिथे असेल किंवा बॉडीमध्ये ते आपण ते लावणार आहोत. त्याद्वारे मग त्या गाईचं असेल किंवा म्हशीचं असेल तिच्या शरीराचं तापमान किती आहे किंवा आणखीन त्याच्यामध्ये काय बदल घडत आहेत हे आपल्याला त्या AIद्वारे संगणक जर जोडलेला असेल तर तिथे आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. आता जर खास करून जर म्हटलं तर ज्यांच्याकडे 10पेक्षा जास्त जनावरे असतील तर त्यांना एकाच ठिकाणी सगळी माहिती तिथे जाणार आहे. मग याच्यामध्ये होणार काय आहे की त्याला काय आजारपण आहे का, काय आजारपण येऊ शकतं का, किंवा त्याची दूध देण्याच्या क्षमतेवरती पण काही परिणाम होऊ शकतो का, हे AI आपल्याला अगोदरच सांगणार आहे. कारण AIकडे अगोदरचा सगळा डेटा असल्यामुळे जर हा बदल झाला तर हे पुढे गोष्टी हे होईल. मग याच्यामध्ये ती प्रेडिक्ट करण्याची जी शक्ती आहे पुढचं ती अतिशय प्रचंड आहे. जे शरीरावर जे आपण डिव्हाइस लावलेलं असणार आहे त्या डिव्हाइसद्वारे सगळा जो डेटा आहे तो संगणकाकडे येतो आणि संगणकामध्ये ही प्रचंड क्षमता आहे की तो आधीच विश्लेषण करतो की याला हे पुढे आजार होऊ शकतो. तर आजार होऊ शकतो तर तेच आपल्याला AI सांगणार आहे की नाही आता ह्या जनावराला तुम्हालासाठी हा उपचार करणं गरजेचं आहे किंवा ह्या पशुवैद्यकीय डॉक्टरचा सल्ला आता तुम्हाला घेणं गरजेचं आहे, हे AI आपल्याला सांगणार आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे की योग्य वेळेस शेतकऱ्याला जर ते समजलं तर ते जनावराचे पुढचे वाढणारे आजार पण वेळीच थांबले जाणार आहे. त्याचं कमी होणारं दूध जे आहे जनावराचं तेही थांबलं जाणार आहे आणि ते योग्य दूध देऊन शेतकऱ्याचे होणारं जे नुकसान आहे ते टळून याच्यामध्ये मोठा फायदा याच्यामध्ये शेतकऱ्यांना होणार आहे.
हे गाई-गुरांप्रमाणे कोंबड्या किंवा शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. हा, आता हे जे वेअरेबल डिव्हाइस आहे, जसं आपण ब्लूटूथ कानाला लावतो त्या प्रकारे हे डिव्हाइस हे अगदी कोणत्याही ठिकाणी लावू शकतो. कोणत्याही योग्य ठिकाणी आपण प्राण्याला. लावतो, त्याचं कानाला असेल अच्छा. किंवा कोंबडीच्या अवतीनंतर पंखांच्या खाली असेल. अच्छा. अगदी हे अतिशय क्रांतिकारक असं गोष्टी आहेत ज्या कधी आपण कल्पनाही केल्या नव्हत्या, खरंय. पण ह्या शेती क्षेत्रामध्ये येऊन हे मोठा बदल घडणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहण्याची गरज. याच्यामध्ये अनेक नवीन स्टार्टअप्स पण सुरू होत आहेत आणि जसं जसं पुढं असं आपण आता मोबाईलमध्ये बघितलं की मोबाईलचं व्हर्जन 1 आलं, व्हर्जन 2 आलं, त्याच्यानंतर अँड्रॉइड 1, अँड्रॉइड 5 अशा पद्धतीने पुढे पुढे झालं. तसं आजच्या काळामध्ये एआयचं इतकी रोज रोज नवीन एवढं संशोधन होतंय की आज मी तुम्हाला जर माहिती सांगितली तर उद्या ती माहिती आणखीन शिळी झालेली असेल, तो त्याच्यात खरंय. बदल झालेला असेल. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडतोय आणि मग ह्या बदलाला जर शेतकऱ्यांनी जर सकारात्मक जर त्याचा वापर करून घेतला तर नक्की शेतकऱ्यांचाही त्यांच्या जे करण्याच्या खूपच. पद्धतीत बदल होणार आहे आणि नक्कीच. फायदा होणार आहे, काही शंका नाही. शंकाच नाही. खरं आहे. हे मत्स्य शेतीमध्ये सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो का? हो, अगदी आता मत्स्य शेतीमध्ये आपण ते विश्लेषण करू शकतो की समजा माशांचं किती संख्या किती आहे, त्यांना आपण अन्नद्रव्य किती द्यायला पाहिजे, म्हणजे त्याचे ऑक्सिजनची लेवल किती आहे पूर्ण त्या तलावामध्ये असेल. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत ना त्या AI द्वारे कंट्रोल करू शकतो. म्हणजे भविष्य काळामध्ये अगदी तुम्ही म्हटलं तर आपण बुद्धिमत्ता आपली वापरण्यापेक्षा त्या मशीनलाच ते काम जर करून दिलं तर ते योग्य पद्धतीने काम करणार आहे, अचूकपणे काम करणार आहे आणि कमी वेळेत काम करणार आहे. मत्स्यशेतीत सुद्धा याचा प्रचंड फायदा आहे आणि होणार आहे. आणि हे जे तंत्रज्ञानाची जी जर किमतीचा जर आपण जर विचार केला तर ही दिवसेंदिवस किंमत कमी होते आहे. बरोबर. कारण अनेक नवीन स्टार्टअप येत आहेत, ते याच्यामध्ये कमीत कमी किमतीमध्ये हे तंत्रज्ञान, जसं आता मोबाईल ॲप विकसित झालेले आहेत बरेचसे. मग मोबाईल ॲपद्वारे ते काय हे फक्त डिव्हाइसेस जे आहेत ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. तुम्हाला समजा आता मत्स्यशेतीचं जर आपण बघितलं तर पाण्यात ठेवलं, पाण्याचं टेम्परेचर किती ते सांगेल, पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल किती ते सांगेल, बरोबर. पाण्यामध्ये न्यूट्रिएंट किती ते सांगेल. एका डिव्हाइसद्वारे हे कळतं. मग त्या डिव्हाइसची किंमत काय अगदी जास्त मोठी असते असं काही नाही. खरं. मग त्याला फक्त तुम्हाला कनेक्टिव्हिटी द्यावी लागते. ते डिव्हाइस कनेक्ट केलेलं असेल, तुमच्या मोबाईलला असेल, तुमच्या संगणकाला असेल बरोबर. आणि मग तुमच्या मोबाईलमध्येच हा सगळा डेटा येतो. या पाण्यात एवढा ऑक्सिजन आहे, या पाण्यात हे न्यूट्रिएंट आहेत, हे न्यूट्रिएंट कमी आहेत, हे न्यूट्रिएंट ॲड करा, कॅल्शियम कमी कॅल्शियम ॲड करा, किती ॲड करायचं ते सुद्धा AI सांगेल. बरोबर आहे. म्हणजे हे अतिशय फायदेशीर आहे. खरं आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये याचा हो. समावेश आवश्यक झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे एकूण असं म्हणायला हरकत नाही की भविष्यामध्ये आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं. बरोबर ना सर? हां, आता जर भविष्य काळात जर बघितलं तर वाढती लोकसंख्या आहे हो. आणि आपले जे मर्यादित संसाधनं आहेत, जसं जमिनीचा आकार आहे तेवढाच आहे, पण लोकसंख्या वाढत जाते आहे. मग याच्यामध्ये आपल्याला शाश्वत आणि फायदेशीर शेती जर करायची असेल तर AI हे सगळ्यात उपयोगी आपल्याला ठरणार आहे. नक्कीच. यात काही म्हणजे शंका वाटण्यासारखं काहीच कारण नाही आहे. नक्कीच हे भविष्य काळातलं तंत्रज्ञान आहे आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी याच्यात तयार राहायला हवं आणि तयारी करायलाही हवी आहे. बरं सर, थोडा आता टेक्निकल असा प्रश्न विचारते की शेतीमध्ये हे AI तंत्रज्ञान म्हणजे नक्की कशा प्रकारे वापरलं जातं, काय असतं ते? बरोबर. आता हा अगदी म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे की ठीक आहे AI आहे, याचे हे फायदे आहेत, पण नेमकं आम्ही शेतीमध्ये करायचं काय आहे असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याचा आहे. मग त्याचं उत्तर असं आहे की शेतीमध्ये AI म्हणजे अशी आपण एक संगणकीय प्रणाली बसवणार आहोत की ज्याद्वारे आपल्याला माती असेल, हवामान असेल, पिकांचा अभ्यास असेल, हे आपल्याला सगळं त्याच्यातनं करून अचूक निर्णय घेण्याला मदत करणारी ही प्रणाली असणार आहे. ज्यासाठी जसं की एखादा तज्ज्ञ तुमच्या शेतावर सतत लक्ष ठेवतो, तो तज्ज्ञ म्हणजे हा AI असणार आहे. यासाठी आपल्याला करायचं काय आहे की ही प्रणाली फक्त शेतामध्ये बसवायची. अगदी तुमचा मोबाईल सुद्धा त्या प्रणालीचा एक भाग असू शकतो. मग मोबाईलला हे सगळे डिव्हाइसेस कनेक्ट केलेले असतील, हा सगळा म्हणजे मातीचा डाटा असेल, हवामानाचा डाटा असेल, पिकाचा काय डाटा असेल, तो सगळा तुमच्या मोबाईलमध्ये येईल. मोबाईल सुद्धा एक संगणकाचाच प्रकार आहे. बरोबर. अगदी समजा मोबाईल नाही बसवला, एक वेगळा संगणक जरी बसवला तरी सुद्धा हे जे काम आहे ते त्याच्यामध्ये केलं जाणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण प्रणाली बसवणं आहे थोडक्यात. अच्छा. बरं, आतापर्यंत जी पारंपरिक शेतीची पद्धत होती ती आणि ही आता आधुनिक तंत्रज्ञान असलेली AI तंत्रज्ञानाची शेती, बरोबर. याच्यामध्ये असा मुख्य फरक काय निर्माण होतोय असं वाटतं तुम्हाला?
हां, तर जर पारंपरिक शेतीत जर आपण बघितलं, तर जे पारंपरिक शेतीतले जे निर्णय ते अनुभवावरच घेतले जातात. हो, बरोबर. शेतकऱ्यांना जे अनुभव आलेले होते, नाही असं हे झालं तर मग असं आपण हे करायला पाहिजे होतं. परंतु एआयचा जो आहे तो डेटा ॲनालिसिस करतो. इथून पाठीमागचा जो डेटा आहे म्हणजे एक प्रकारचा अनुभव आधारितच असतो, परंतु याच्याकडे प्रचंड डाटा विश्लेषण करण्याची क्षमता असते. सर, मगाशी तुम्ही एका ठिकाणी उल्लेख केला होता की सेन्सरचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. बरोबर. तर हे जे आधुनिक फार्मिंग करणं आहे किंवा आधुनिक प्रकारे ही जी शेती करणं आहे त्यामध्ये या सेन्सरचा वापर कसा होतो? आता सेन्सरचं काम काय असतं थोडक्यामध्ये जर आपण म्हटलं, तर त्या ठिकाणी जे आपण त्याला सांगितलेलं आहे, जसं तापमान आहे, तापमानासाठी आपण काय वापरतो, थर्मामीटर थर्मामीटर. वापरतो. हो. मग सेन्सर्स हा एक डिजिटल थर्मामीटर असतो. जसं आता पाणी आहे, पाणी आपण मोजण्यासाठी काय वापरतो की ओलावा किती आहे. साधारणपणे मातीमध्ये जर ओलावा किती मोजायचा असेल तर शेतकरी काय करतात, शेतामध्ये जातात, त्या मातीमध्ये थोडंसं हाताची बोटं बुडवतात आणि ओलावा आपला एक अंदाज कळतो ना. करतात. मग हो. त्या पद्धतीनं सेन्स करतो ते एक प्रकारे. पण तेच काम जर आपण डिजिटली केलं तर ते अचूक पद्धतीने होते. आपल्याला फक्त ओलावा कमी आहे, जास्त आहे एवढंच कळतं शेतकऱ्याला. खरंय. परंतु जेव्हा आपण डिजिटल सेन्सर बसवतो तर ते आपल्याला अचूक आकडेवारी सांगतात की ह्या ज्या मातीमध्ये आता 10% पाणी आहे, 15% आहे. ही अचूकता जी आहे ती अचूकतेसाठी हे सेन्सर्स तिथे बसवलेले असतात. आणि जेव्हा आपल्याला अचूकपणे कळतं की या जमिनीमध्ये पाणी किती आहे किंवा जमिनीमध्ये नायट्रोजन किती आहे, तर मग आपल्याला हा आकडेवारी आल्यामुळे मग ही आवश्यक ही तेवढी आकडेवारी, समजा नायट्रोजन तिथे असेल, समजा एक 5% नायट्रोजन आहे आणि त्या पिकाला आवश्यक नायट्रोजन जर 20% असेल तर आपल्याला तिथेच लगेच कळतं की 16% नायट्रोजन अजून देण्याची गरज आहे. मग एआय काय काय करणार आहे आपल्याला अशा वेळेस डायरेक्ट सांगणार आहे की हे खत जे आहे नायट्रोजनचं हे एवढ्या प्रमाणामध्ये इथे टाका. अच्छा. मग हे विश्लेषणाचं काम हा एआय करतो आणि यामुळे मोठा फायदा त्या शेतकऱ्याला होतो. शेतकऱ्याला फक्त काय करायचं की त्याने दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे, बस. कृती करायची. हां, फक्त. कृती करायची आहे. बरोबर. याच्या अगोदर शेतकऱ्याला काय करावं लागत होतं, त्याच्या अनुभवाचा कस लावायला लागत होता, तरी सुद्धा तो अनुभव अगदी 100% बरोबर येईल असं काही नव्हतं. बरोबर. आणि त्यात वेळही जायचा की 1 वर्षाचं काम हा एआय जर साधारणपणे 1 दिवसात करू शकतो, त्याची काय म्हणजे क्षमता काय आहे. खरंय. सर, आता लवकरच पेरणीचा हंगाम सुरू होईल पाऊस आल्यानंतर. तर या पेरणीच्या नियोजनासाठी सुद्धा एआय तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते का? हो, आता जसं पेरणीसाठी काय असतं की एक आपल्याला तारीख कोणती असते, त्याच्यासाठी आपल्याला एक हवामान खात्याचा द्वारे सुद्धा अंदाज दिला असतो. जातो. हो. परंतु जर आपण शेतकऱ्याकडे जर मोबाईल असेल, त्याच्यामध्ये जर एआय एस्टॅब्लिश केला असेल तर तो स्वतःच सांगणार आहे शेतकऱ्याला की इथून पाठीमागचा काय. कारण हे सगळ्या गोष्टींचा जो पाठीमागचा जो आहे अंदाज तो एआय करू शकतो, विश्लेषण करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आता मागच्या 2 महिन्यामध्ये काय बदल झालेले आहेत, तो जर डेटा त्याच्याकडे असेल तर तो पुढच्या 2 महिन्याचा फोरकास्ट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो आणि त्याद्वारे जी नेमकी जी तारीख आहे ती तुम्हाला समजू शकते. अच्छा. आणि पिकांवर जे रोग येतात तर त्यांचं निदान सुद्धा एआय द्वारे कसं केलं जातं? आता याच्या अगोदरच आपण चर्चा केली होती की अनेक मोबाईल ॲप्स आहे की ज्याद्वारे आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये मी असं म्हणेल की शेतकऱ्यांनी त्या मोबाईल ॲपचा वापर करावा आणि ह्या वापर केला की त्यांचा हा प्रश्न तिथे सुटू शकेल. अच्छा. सर, तणांचा त्रास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला होत असतो, तर या तणाचं व्यवस्थापन करताना या एआय तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये होतं काय की पेरणी केल्यानंतर काय होतं की शेतामध्ये उगवलेलं पीक हे मुख्य पीक उगवलंय की तण उगवलं हा फरक करताच येत नाही, कारण त्याची साईज बारीक असते. म्हणजे आपल्या डोळ्याने ते समजू शकत नाही की हे तण आहे आणि हे आपण पेरलेलं जे बियाणं होतं ते उगवलेलं आहे. परंतु इथे मोठा फरक असा आहे की एआय हा फरक करू शकतो. अच्छा. मानवाची ती क्षमता नाही आहे, परंतु एआयची नक्कीच ती क्षमता आहे. त्यामुळे मग जसं सांगितलं की आपण समजा वरती जर ड्रोन ठेवला असेल तर ड्रोन तुम्हाला अचूकपणे सांगेल की त्यांना जे उगवलेली जी पिकं आहेत त्याच्यामध्ये तुमचं मुख्य पिकांची संख्या किती आहे आणि तणांची संख्या किती आहे. अच्छा. याचं विश्लेषण एआय करून देऊ शकेल. आणि नुसतं विश्लेषण करणार नाही तर एआय हे सुद्धा सांगेल की जे दुसरं उगवलेलं तण आहे ते कोणत्या प्रकारचं असेल. अच्छा. म्हणजे इतकी सुद्धा त्याच्यामध्ये ती क्षमता आपण आहे त्याच्यामध्ये ओळखण्याची. मग त्या क्षमतेचा वापर करून आपण त्याच्यावर मग कसं नियंत्रण करायचं तर ते पण सांगू शकतो. म्हणजे कुठली औषधं औषधं असतील किंवा ते उपटून टाकण्याचे असेल किंवा कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचा मार्ग करायचा हे तो आपल्याला सुचवू शकतो. अच्छा. बरं, हे सध्या कार्यरत आहे किंवा येऊ घातलेलं आहे तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये,
तर एकूण भविष्याचा विचार करता भारतीय शेतीचं स्वरूप AI तंत्रज्ञान आल्यानंतर कसं असू शकेल असं तुम्हाला वाटतं? आता आजच्या शेतीचा जर आपण तुलना केली तर भविष्यातली शेती ही तुमची केवळ कष्टावर नसणार नाही. आज आपण म्हणतो की शेती म्हणजे कष्टाचं काम आहे, म्हटलं परंतु जातंच. भविष्यामध्ये असं म्हणायला लागेल की शेती म्हणजे ही बुद्धिमत्ता आणि डेटावर आधारित आहे किंवा AIवर आधारित काम असणार आहे. जो शेतकरी फक्त भविष्यात कष्ट करणार आहे त्याला तेवढी उत्पादकता मिळणार नाही, आणि जो शेतकरी बुद्धिमत्ता आणि डेटाचा वापर करणार आहे तो शेतकरी जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा आपल्या मोहर उमटवेल असं काम त्याच्याकडनं घडणार आहे. याच्यात काही शंका वाटण्यासारखं काही कारण नाही. सध्याचे जे आपल्याला AIचे ज्या ज्या ठिकाणी आपण प्रयोग केलेले आहेत ते अतिशय सकारात्मक प्रयोग आहेत, आणि त्यामुळे जर भविष्य जर बघितलं तर भविष्य नक्कीच हे शेतकऱ्यांसाठी AIचा वापर करून उज्ज्वल होणार आहे असे आपण आशा करू शकतो. तर या निमित्तानं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल या तंत्रज्ञान घेण्याविषयी? तर या निमित्तानं मी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो की येणाऱ्या भविष्य काळात जर आपल्याला टिकायचं असेल किंवा ह्या नवीन तंत्रज्ञानाच्या अनुरूप राहायचं असेल तर आपल्याला काही जास्त अगदी संगणकाचं ज्ञान असावं असं गरज नाही, परंतु हे ज्ञान कशा प्रकारे आपल्याला फायदा करून घेणार आहे याची माहिती तरी तुम्हाला ॲटलिस्ट करून घेणं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळंच तांत्रिक ज्ञान घ्या, परंतु ह्या ज्ञानाद्वारे काय काय बदल घडू शकतात याची माहिती तर मात्र सगळ्यांनीच करून घेतली पाहिजे. आणि याच्यासाठी अनेक ज्या नवीन गोष्टी येणार आहेत त्याची माहिती तुम्हाला कृषी विद्यापीठामार्फत अनेक संस्थांमार्फत ती शेतकऱ्यांकडे नक्कीच पोहोचवली जाणार आहे. आता हे एकदा प्रायोगिक तत्वावर सुरू झालेले आहेत. अतिशय नाविन्यपूर्ण आता हे अशा प्रकारचे हे प्रयोग आहेत, आणि याचा भविष्यात टाळू शकणार नाही. AIला टाळणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचा विकास टाळणं असं होणार आहे. जसे आज जसं एक मोबाईल प्रत्येकाची गरज झालेला आहे, खरंय, तसं उद्या AI प्रत्येक शेतकऱ्याची गरज होणार आहे. म्हणजे सर, आज आपण इथे आलात आणि कृषी व्यवसायामध्ये हे AI तंत्रज्ञान कसं काम करतं, त्याचे फायदे कोणते आहेत आणि हे घेणं का आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी, याची अतिशय सविस्तर आणि महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल सर्वांतर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. व्यवसाय व्यवस्थापनात AIचा वापर याविषयी प्राध्यापक सुनील इथापे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.